ज्या दिवशी घटस्थापना करायची असते आपल्याला त्या दिवशी आपले जे देव आहेत ते देव आपण पानावर असे पानावर ठेवायचे, असे खाली नाही ठेवायचे, पानावर व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आपण. सगळे देव पानावर ठेवून पूजायचे. आणि त्याच्यानंतर घटस्थापना आपण करायचे. पानावर देव ठेवायचे, ते देवाची पूजा करायची पहिल्यांदा आपण. आता दिसतच नाही ना. आणि आता आपण ही जी पानं ठेवली त्यात थोडीस देवाला तांदूळ अर्पण करून घ्यायचे. तांदूळ ठेवायचे त्याच्या पानावरती. देवाला हळदी कुंकू लावून, देव पूजून हळदी कुंकू वगैरे लावून त्याच्यानंतर तांदूळ असे ठेवायचे. आणि आता हे सगळं देवाचं रोजचं झाल्यानंतर आपण घटस्थापना करायची आहे. तर आपण घटस्थापना करताना सुरुवातीला सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. तर पहिल्यांदा कलश पूजन करून घ्यायचं आपण. आता हे झाल्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचंय. आपले देव वगैरे पूजलेले होते तर कलश पूजनासाठी आपल्याला कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आपल्याला. आणि हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशामध्ये आपल्याला ह्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर फुलं टाकून घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर जी काही आपली पानं आहेत आंब्याची किंवा अशी पानं आपल्याला 5 पानं, पण 5 नसेल तर 2 किंवा पानं आपल्याला ठेवायची आहेत अशा प्रकारे. आणि एका पानाचा विडा तयार करून घेतलेला आहे आपण. त्याच्यावरतीही खारीक, खोबरं, सुपारी असे सगळं ठेवून द्यायचं आपल्याला. पानाचा विडा तयार करायचा आपल्याला. आणि ह्या दुसऱ्या पानावरती देवपूजा केलेली आहे, देव ठेवलेले आहेत आपण. आणि ह्याच्यावरती विडा तयार केलेला आहे एका पानावरती. आणि आता आपण करायचं आहे की घटस्थापनासाठी पहिल्यांदा आपण वावर म्हणजे जी काय माती आहे ती याच्यामध्ये आपण त्याच्या खाली एक ताट ठेवायचं. ताटामध्ये अशी पत्रवाळे ठेवायची. आणि त्याच्यानंतर जी काय माती आणलेली आहे आपण ती माती अशी धान्य आपण याच्यावर टाकून घेतलेलं आहे. तुम्ही असंही करू शकता. याच्यानंतर हे असं मिक्स करून टाकलं तरी चालतंय. हे असं व्यवस्थित मिक्स जरी केलं तरी पण चालतंय. असं मिक्स करून घेते मी. आणि आपण आता हा जो घट आहे त्या घटामध्ये पाणी ओतून घ्यायचंय. असं घटामध्ये आपण आता पाणी ओतलेलं आहे. आणि ह्याला कडेनी जे आहे साईडनी हळदी कुंकाचे असे हळदी कुंकू लावून घ्यायचंय. आता आपण वावरची माती त्याच्यामध्ये धान्य मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. आणि आता ह्या आता हळदी कुंकू लावलेलं आहे. आता याच्यावरती आपण 5 पानं ठेवायची आहे ते. आणि 5 पानं ठेवून नंतर हे असं वरती ठेवायचं आपल्याला, जिथं आपल्याला स्थापना करायची आहे तिथं. नारळ तुम्हाला ठेवायचा का नाही आता ज्या त्या भागाची वेगवेगळी परंपरा आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीने नारळ ठेवायचं असलं तर ठेवा, नसलं तरी असं ठेवलं तरीही चालतंय. आता हे घट आपल्याला असं उचलून ठेवायचं आहे इथं मंदिरामध्ये. तर असं हे घट आपला आता घटस्थापना आपली आता ही अशा प्रकारे झालेली आहे. तर आता आपण ही घट बसवून घेतलेला आहे. तर याच्यावर थोडं थोडं असं पाणी शिंपडायचं आहे आपण. असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आणि आता घटस्थापना आपली झालेली आहे. आणि जो काय कलश आहे आपला, आता हा जो काय कलश आहे याला आता ह्याची आंब्याची पानं
आंब्याची पानं अशा प्रकारे कलशाच्या साईडने आपण 5 पानं किंवा 7 पानं लावू शकता तुम्ही. विड्याची पानं सुद्धा लावू शकता, पण माझ्याकडे ती पानं नाही त्यामुळे मी आंब्याची पानं लावते याला. तर आता आपलं कलश पूजन सुद्धा झालेलं आहे. कलश पूजन करताना मी ह्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि 1 रुपयाचं नाणं, नारळ आणि त्याच्यामध्ये फुल टाकलेलं आहे एक. आणि आता हे झालेलं आहे आपलं कलश पूजन. तर ही तांब्या सुद्धा आपण इथं ठेवायचं आहे मंदिराजवळ. आता हे आपली घटस्थापनेचं पूर्ण झालेलं आहे आणि आता फुलं ठेवून द्यायची आहेत.